नमस्कार, मी सुशील माडी. आपले नंदाभवानी कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन या कोर्सविषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, या कोर्समध्ये विविध असे प्रकारचे प्रयोग आपण करून दाखवू, त्याच्याने तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर पहिले आपण सुरुवातीला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवू, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या कोर्समध्ये काय काय माहिती मिळेल. तर मग तुम्हाला हे दोन मुलं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतील. याचं नाव आहे यज्ञेश माळी आणि या दीदीचं नाव आहे स्नेहल बेहरे. तर आधी या मुलांच्या डोळ्यांना आम्ही पट्टी बांधणार आहोत. तर हे दोन ब्लॅक कलरचे रुमाल आहेत. त्यांच्यावरती दुसरा लेअरचा एक रुमाल आहे. तर आता या दोघांच्या पट्ट्या बांधल्या गेल्या आहेत. आता यांना आपण या बॉक्समध्ये काही कलरचे बॉल दिलेले आहेत. तर ते बॉलांचा आपण यांना कलर ओळखायला लावणार आहोत. तर यांच्यापैकी मी एक बॉल उचलतो. चेक कर बेटा, हा कुठल्या कलरचा बॉल आहे? पिंक. व्हेरी नाईस. जोरात बोल बेटा. हा कुठल्या कलरचा बॉल आहे? ग्रीन. व्हेरी गुड, ग्रीन. आता यज्ञचं झालं आहे. आता आपण स्नेहल दीदीकडे जाणार आहोत. तर अमोल प्रोसेस कर तिची. स्नेहल, माझ्या हातामध्ये किती बॉल आहेत? 2. बघा मित्रांनो, या बॉलचा कलर कुठला आहे? ग्रीन कलर. गुड. आता ऑरेंज कलर. गुड. आता मला एक सांग बेटा तू. झेड. गुड. माझ्या हातात काय आता? कार. बघा मित्रांनो, सुशील भाऊ, याच्यातनं कुठलं एक कार्ड काढा, आपण तिला ओळखायला सांगू. बघा, हे असे रँडमली कार्ड आहेत. असं काही नाही की ती हीच कार्ड ओळखू शकते. कुठलंही कार्ड दिलं तरी ती ओळखू शकते. आता यापैकी आपण रँडमली कुठलं एक कार्ड काढणार आहोत. आता हे कार्ड आहे, हे आता आपण दाखवणार नाही तिला, फक्त टॅप करणार आहोत तरी देखील ती ओळखेल. तर बघा मित्रांनो, एक. कलर ब्राऊन. गुड. बघा मित्रांनो, 8 आहे आणि ब्राऊन कलर आहे. तिने बरोबर ओळखलंय. ओळख बेटा काय आहे? कुठे? हा टाकू. पुढून स्पर्श कर. हॉर्स. व्हेरी नाईस. गुड. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे पोरं ॲक्टिव्हिटी कसे करतायत. तर मित्रांनो, ही सगळी ॲक्टिव्हिटी आहे मिड ब्रेन कोरची. तर मित्रांनो, आपण मिड ब्रेन कोरची माहिती मिळवण्यासाठी आपण जाऊया त्याचे प्रशिक्षक दीपक बेरे सर यांच्या कोचिंग क्लासवर. तर चला मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत मिड ब्रेन ॲक्टिव्हिटीचे जे कोर्सचे ट्रेनर आहेत दीपक बेरे सर यांच्या क्लासला. तर आपण जाऊया त्या ठिकाणी ते क्लासमध्ये कसं प्रशिक्षण होतं आणि कसं त्या ठिकाणी पोरांना ट्रेनिंग दिलं जातं. तर चला मित्रांनो, आपण बघूया. ऑरेंज कलर. ते फास्ट. ब्लू कलर. ग्रीन कलर. पिंक कलर. रेड कलर. ब्लू कलर. येलो कलर. रेड कलर. पिंक. मुझे दिखाओ एक बार. ब्लैक. यस बेटा, परफेक्ट. स्काई ग्रीन. वेरी गुड बेटा. यस यस बेटा. डार्क ग्रीन. यस बेटा, परफेक्ट. पर्पल. वेरी गुड बेटा. येलो. वेरी गुड बाबू, बहुत बढ़िया. यस बाबू, यस. अथर्व करेक्ट. पर्पल. यस बेटा. सोहम परफेक्ट. ब्लू. एकदम परफेक्ट बेटा. यस बेटा.
परत रिटर्न यायचं रिटर्न. व्हेरी गुड. तर मित्रांनो आपण आलो आहेत दीपक बेरे सर यांच्या माइंड ब्रेन ऍक्टिव्हेशन ट्रेनिंग सेंटरमध्ये. नमस्कार सर, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ओके ओके तर वेलकम. सर आमच्या व्ह्युअर्सना बघायचं आहे की आम्ही बरेचसे व्हिडिओ टाकले, यस सर. तर हे पुरा ऍक्टिव्हिटी कसे करतात असं आमच्या व्ह्युअर्सना बघायचं आहे सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर्वप्रथम सर्व दर्शकांना नमस्कार. आपण मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन अँड काउन्सिलिंग सेंटर आपल्या धुळ्यामध्ये आहे. या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आणि मिड ब्रेनच्या कोर्सच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकास कसा होईल, ब्रेन कसा ऍक्टिव्ह होईल, या ब्रेन बरोबरच दोघं ब्रेन इक्वल कसे चालतील आणि मिड ब्रेन ऍक्टिव्हेट जास्त होऊन त्याला विद्यार्थ्यांना स्टडीसाठी त्याचा फायदा कसा होईल याच्यावर सर्वात जास्त फोकस असतो आपला. याच्यामध्ये 2 दिवसाचा वर्कशॉप असतो. या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आपण ते ऍक्टिव्हेशन करत असतो. या ऍक्टिव्हेशन मध्ये अनेक ऍक्टिव्हिटी असतात ब्रेनच्या. त्याच्यानंतर मेडिटेशन असतं आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ब्रेन कसा ऍक्टिव्हेट होईल, दोघं ब्रेन इक्वल कसे चालतील त्या माध्यमातून आपण त्याच्यावर फोकस करत असतो. याच्यामध्ये मुलांची एकाग्रता वाढवणे याच्यावर जास्त आपला फोकस असतो. 5 सेन्सर त्याच्याबरोबर 6वा सेन्सर ऍक्टिव्ह होतो आणि ते करतो आपण आणि त्या सेन्सरच्या माध्यमातून मुलं हे रीडिंग करतात, ओव्हरऑल सर्व ऍक्टिव्हिटी करतात. जसं आईज ओपन करून आपण ऍक्टिव्हिटी करत असतो तसं प्रत्येक सेन्सरने तो स्मेल करून रीडिंग करू शकतो, पायाने रीडिंग करू शकतो, स्किनने रीडिंग करू शकतो आणि 6वा सेन्सर म्हणजे थर्ड आईजने तो रीडिंग करू शकतो. याच्याबरोबरच त्याच्या मेमरी लेवलवर आपण फोकस करत असतो, फोटो मेमरीवर त्याचा फोकस करत असतो, जेणेकरून त्याने एकदा रीड केलं तर त्याला रिकॉल लवकर होतं, त्याच्या मेमरीमध्ये लवकर स्टोअर होतं आणि रिकॉल प्रोसेस याच्यामध्ये वाढत असते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स मध्ये कसं जास्तीत जास्त फायदा होईल, त्याला बेनिफिट कसं होईल त्या माध्यमातून आपला फोकस याच्यावर जास्त असतो. मग याच्यात सुरुवातीला 2 दिवसामध्ये तो कलर आयडेंटिफाय करत असतो. कधी कधी स्टुडंट रीडिंग पण करत असतात. 2 दिवसामध्ये पूर्ण जसं आईज ओपन करून आपण करतो तसं ते क्लोज करून म्हणजे ब्लाइंड फोल्ड करून सर्व ऍक्टिव्हिटी ते करत असतात. असा एकंदरीत आपला एक छोटासा कोर्स आहे, पण त्याचा फायदा खूप मोठा आहे. माझे पालकांना ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठेही करा पण मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हा कोर्स करून घ्या. अकॅडमिक परफॉर्मन्स मध्ये त्याचा निश्चित फायदा होत असतो. आपल्याकडे आपण लहान मुलांचा वयोगट 3.5 वर्षापासून तर 16 पर्यंत हा वयोगट मुलांसाठी आहे आणि 16 पासून तर 60 वर्षापर्यंत या सर्वांचं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आपण करून घेतो असतो आणि त्याचा बेनिफिट अडल्टसाठी वेगळा आहे आणि किड्ससाठी वेगळ्या पद्धतीचा आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळे ऍक्टिव्हिटी आहेत, प्रत्येकासाठी वेगवेगळे एक्सरसाइज आहेत. त्या एक्सरसाइजच्या माध्यमातून आपण त्याचं ऍक्टिव्हेशन करत असतो. धन्यवाद. तर मग मित्रांनो तुम्हाला माहिती मिळालीच असेल की सरांनी कशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिली असेल. तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील शेअर करणार आहे. आणि सर जर कोणाला यायचं असेल तर त्याची ॲड्रेस सांगून द्या. निश्चितपणे धुळ्याला आपला गवडे नगर प्लॉट नंबर 104 GTP जवळच आहे. माझ्या कॉन्टॅक्टला फोन केला तरी मी लोकेशन तुम्हाला पाठवू शकतो. फक्त कॉन्टॅक्ट करा, डिटेल तुम्हाला दिले जातील, व्हिडिओ दिले जातील. तुम्हाला डेमो बघायचा असेल तर संडेसाठी तुम्हाला एक टायमिंग दिलं जाईल, त्याला तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि मगच तुम्ही क्लास जॉईन करू शकतात. आधी खात्री करून घ्या, एक्झॅक्ट पॅरेंट्सशी तुम्ही बोला, मी पॅरेंट्सचे काही नंबर पण देईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही क्लास जॉईन करू शकतात. धन्यवाद. गोष्ट की आमचे बंधू सुशील भाऊ माडी यांचा जो युट्यूबचा चॅनल आहे, फेसबुकचा आहे आणि इंस्टाग्रामचा आहे, त्याला लाईक करा, फॉलो करा. त्याच्यावर विविध प्रकारची माहिती येत असते. जसे की या क्लासची माहिती आली त्याच पद्धतीने त्यांचं CSC सेंटर आहे, कम्प्युटर सेंटर आहे. विविध ज्या योजना असतात या योजनांच्या माध्यमातून सर त्या ठिकाणी व्हिडिओ टाकत असतात आणि ती माहिती इतरांपर्यंत कशी पोहोचावी यासाठी त्यांचा निश्चित प्रयत्न असतो. त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन कोर्सचे ट्रेनर माननीय दीपक बेरे सर यांनी जी माहिती तुम्हाला दिली ती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. तर मित्रांनो कोर्सविषयी अधिक माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलीच आहे. तरी ज्यांना कोणाला कोर्स लावायचा असेल किंवा कोर्सविषयी अधिक माहिती असेल त्यांनी डायरेक्ट दीपक सरांना कॉल जरी केला तरी चालेल. यासारख्या अनेक असे नवनवीन व्हिडिओ आपल्या ग्रुपवर येत राहतील. तर मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद.